ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय। शिंदेंची शिवसेना ही टेस्ट ट्यूब बेबी असल्याचं म्हणत खासदार संजय राऊत यांनी शिंदे सेनेवर टीका केली आहे। राऊतांच्या टीकेनंतर सत्ताधारी नेते संजय राऊतांवर तुटून पडलेत। भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। तुम्ही अमित शहाची टेस्ट ट्यूब बेबी आहात, तुमचा नॅचरल जन्म नाही आहे। चुनाव आयोगाचे डॉक्टर, सर्वोच्च न्यायालयाचे डॉक्टर यांनी एकत्र येऊन तुम्हाला जन्माला घातलेला आहे। ही जी वधू आहे मिंदे शिंदे, तिला काही करून भाजपच्या चरणाशी बसायचंच आहे। त्यांना काय काम आहे? आता बरं वाटलंय, 8 दिवसानंतर दवाखान्यातनं बाहेर आलेत, काहीतरी बरळायचं म्हणून बरळच सुटते सकाळी उठल्या तसल्या बोलण्याकडे आम्ही कुणी लक्ष देत नाही। संजय राऊत, तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी आहात आणि तुमचा पक्ष आता टेस्ट ट्यूब बेबी झालेला आहे। शिवसेना कुठली आहे मूळची हे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत दाखवून दिले। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत पत्रकार परिषद घेणार म्हणजे विरोधकांचा आपल्या खास शैलीत समाचार घेणार हे ठरलेलं आहे। संजय राऊत विरोधकांवर कधी कोणती टीका करतील याचा अंदाज बांधणं मोठं कठीण काम आहे। आजही पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय। शिंदेंची शिवसेना ही टेस्ट ट्यूब बेबी असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केलाय। शिंदे सेना हा पक्ष म्हणजे तात्पुरती व्यवस्था असल्याचं म्हणत राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर शरसंधान साधलंय। तुम्ही अमित शहाची टेस्ट ट्यूब बेबी आहात, तुमचा नॅचरल जन्म नाही आहे। चुनाव आयोगाचे डॉक्टर, सर्वोच्च न्यायालयाचे डॉक्टर यांनी एकत्र येऊन तुम्हाला जन्माला घातलेला आहे। तात्पुरता जन्म आहे, लक्षात घ्या। तुमची व्यवस्था तात्पुरती आहे। शिवसेना जी त्यांची आहे डुप्लिकेट, महाराष्ट्राचं भाजपा युनिट त्यांच्याबरोबर कोणत्याही पद्धतीनं काम करायला तयार नाही। हे अमित शहाने लादलेलं लग्न आहे। हां, ते मनानं मोडलेलं आहे। पण ही जी वधू आहे मिंदे शिंदे, तिला काही करून भाजपच्या चरणाशी बसायचंच आहे। त्याच्यातून सगळे हे गोंधळ सुरू आहेत। सकाळी उठून संजय राऊत काहीही बरळत असतात, त्यांच्या बोलण्याकडे आम्ही कोणीही लक्ष देत नाही असं म्हणत शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केलाय। त्यांना काय काम आहे? आता बरं वाटलंय, 8 दिवसानंतर दवाखान्यातनं बाहेर आलेत, काहीतरी बरळायचं म्हणून बरळच सुटते सकाळी उठल्या तसल्या बोलण्याकडे आम्ही कुणी लक्ष देत नाही। त्यांना काय काम आहे? आता बरं वाटलंय, 8 दिवसानंतर दवाखान्यातनं बाहेर आलेत, काहीतरी बरळायचं म्हणून बरळच सुटते सकाळी उठल्या तसल्या बोलण्याकडे आम्ही कुणी लक्ष देत नाही। तर खऱ्या अर्थानं संजय राऊतांचाच पक्ष टेस्ट ट्यूब बेबी झालाय। त्यामुळे राऊतांनी इतरांवर टीका करू नये असं म्हणत भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। तर राऊतांकडून प्रकाश झोतात राहण्यासाठी अशी वक्तव्य केली जात असल्याचं म्हणत मंत्री पंकज भोयर यांनी राऊतांवर निशाणा साधलाय। संजय राऊत, तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी आहात आणि तुमचा पक्ष आता टेस्ट ट्यूब बेबी झालेला आहे। तुम्ही 90 जागा लढल्यात, 90 पैकी फक्त 20 जागा ज्यांच्या आल्यात ते खऱ्या अर्थानं बेबी असतात। त्यामुळं बेबी संजय राऊत यांनी इतरांवर टीका करू नये। स्वतः प्रकाश झोतामध्ये राहण्याकरिता संजय राऊत ह्या पद्धतीचे स्टेटमेंट अनेक वेळेस त्या ठिकाणी करत असतात, परंतु आपण बघितलंय की एकनाथ शिंदे साहेब हे जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आहेत, सर्वसामान्यांचे नेते आहेत। ह्या पद्धतीचं कुठलेही स्टेटमेंट न करता त्यांचे आदर्श कामाचा स्वीकार त्या ठिकाणी संजय राऊत यांनी करावा। शिवसेना कुठली आहे मूळची हे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत दाखवून दिलेलं आहे। आणि त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा सांगते की संजयजी राऊत यांची तब्येत बरी नाही आहे, त्यांना लवकर बरं वाटू दे। आणि म्हणून आपण सगळे प्रार्थना करूया। मी तर केली आहे, तुम्हीही करा। त्यांच्या सगळ्या स्टेटमेंटला फार सिरियस घेण्याची आवश्यकता नाही। शिवसेनेच्या फुटीनंतर संजय राऊत शिंदेंच्या शिवसेनेवर नेहमीच टीका करताना पाहायला मिळतात। शेलक्या शब्दांचा वापर करत राऊत शिंदे सेनेचा नेहमी समाचार घेतात। मात्र आज त्यांनी चक्क शिंदेंची शिवसेना ही टेस्ट ट्यूब बेबी असल्याचं म्हणत टीकास्त्र डागलंय। त्यावरून संतापलेल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी राऊतांना जशास तसं उत्तर दिलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।